केल्याने देशाटन सभेत मैत्री संचार, येत असे मनुजा चातुर्य फार. ही एक जुनी लोकोक्ती पर्यटनाच्या बाबतीत अगदी चपखलपणे लागू पडते. असं म्हटलं जातं की प्रवासानं, फिरण्यानं आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवानं खूप ज्ञान मिळतं. आजच्या धकाधकीच्या शहरी जीवनापासून दूर काही वेळ निसर्गरम्य सुंदर अशा पर्यटन स्थळी जायला प्रत्येकालाच आवडतं. तसं पाहायला गेलं ना तर प्रवास करणं हा मनुष्याचा बराच जुना छंद आहे. भारत आणि त्याची प्राचीन संस्कृती, इथली प्राचीन मंदिरं, त्यातील शिल्पकला, इथले वन्यजीव आणि निसर्ग सौंदर्य हे नेहमीच जगभरातील लोकांना आकर्षित करीत आलेले आहेत. भारतातील अनेक शहरांना स्वतःचा असा एक इतिहास आहे. परंतु काही शहरं मात्र इंग्रजांच्या आगमनानंतर उदयास आली आणि त्यापैकी एक शहर म्हणजे कोलकाता. 17व्या शतकाच्या अखेरीस कोलकाता, सुतानाती आणि गोविंदपूर ही 3 गावं विकसित करण्यात आली. हुगळी नदीच्या काठावर पूर्वेला ही गावं होती. व्यापार वाढू लागला आणि पश्चिम काठावरील हावडा हे गाव देखील भरभराटीस आलं. 2 शहरांमध्ये ये जा करण्यासाठी नदीवर सुरुवातीला एक तरंगता पूल दिवसा वापरला जाई, जो रात्री बाजूला करून मोठ्या जहाजांच्या रहदारीसाठी नदी मोकळी करण्यात येईल. पण नंतर 1936 साली नवा पक्का पूल बांधण्यास सुरुवात झाली. तोच हा हावडा ब्रिज. पूल तयार होऊन रहदारीसाठी खुला करण्यास 1943 साल उजाडलं. 1965 साली हावडा ब्रिजला भारताचे पहिले नोबल पारितोषिक विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं नाव देण्यात आलं. परंतु 50 वर्षांनंतर 1992 साली नवा पूल बांधण्यात आला आणि त्या पुलास थोर शिक्षण महर्षी आणि स्वातंत्र्य सैनिक ईश्वरचंद्र विद्यासागर ह्यांचं नाव देण्यात आलं. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कोलकाता शहरानं फार मोठी भूमिका बजावली आहे. रायटर बिल्डिंग, व्हिक्टोरिया मेमोरियल, बेलूर मठ, प्रधान टपाल कार्यालय, कोलकाता हायकोर्ट अशा अनेक ऐतिहासिक वास्तू इथल्या इतिहासाच्या साक्षी आहेत. तामिळनाडूतील तंजावर एक पुरातन शहर. अनेक शतकं इथे चोला राजवंशाचं राज्य होतं. इसवी सन 1000 मध्ये राजराजा चोला पहिले ह्यांनी एक शिवमंदिर बांधण्याचा संकल्प केला, जो इसवी सन 1010 मध्ये बांधून पूर्ण झाला. 2010 साली या मंदिरास 100 वर्ष पूर्ण झाली. वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आलेलं बृहतेश्वर मंदिर हे 215 फूट उंच आहे. त्यावर बसवलेला कळस हा 80 टन वजनाचा असून एका अखंड पाषाणातून कोरून काढलेला आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी असलेला नंदी अखंड पाषाणातून बांधलेला असून तो 16 फूट लांब आणि 13 फूट उंच आहे. बृहतेश्वर मंदिराच्या सभोवताली 2 भिंतींची तटबंदी असून ती एखाद्या किल्ल्यासारखीच आहे. हे मंदिर म्हणजे वैभवशाली द्रविड स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला आणि ब्रॉन्झ मिश्र धातूच्या घडवलेल्या मूर्तींच्या मूर्तकलेचं एक मूर्तिमंत उदाहरणच आहे. इथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. तंजावरचं वस्तुसंग्रहालय हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. 400 वर्षांपूर्वी उभारलेली ही वास्तू म्हणजे मुळात त्या काळच्या नायक राजाचा दरबार होता. या संग्रहालयात ब्रॉन्झमध्ये घडवलेल्या अनेक मूर्ती आहेत. तसंच देवतांची कोरीव कामं केलेली चित्र देखील आहेत. या वस्तू संग्रहालयास परदेशी पर्यटक आवर्जून भेट देतात. महाराष्ट्र एक असं राज्य जिथे गडकिल्ल्यांचा एक वैभवशाली इतिहास आहे. 720 किलोमीटर लांबीचा सुंदर असा समुद्र किनारा आहे, जिथं असंख्य लोकांची श्रद्धास्थानं असलेली तीर्थक्षेत्र आहेत आणि नयनरम्य निसर्गानं नटलेला सुंदर वनांचा खजिना आहे. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीनं महाराष्ट्रात काय पाहिजे असं जर कोणी विचारलं तर जे जे वांछील ते ते लाभो असं भरभरून देणाऱ्या साऱ्याच गोष्टी इथे आहेत. मुंबई,
ही भारताची आर्थिक राजधानी. ब्रिटिश राजवटीमध्ये हे शहर वसवलं गेलं. 1911 साली त्या काळच्या ब्रिटिश राजानं मुंबईहून हिंदुस्थानात प्रवेश करण्याचं ठरवलं आणि त्याच्या स्वागतार्थ गेटवे ऑफ इंडिया ही कमान उभारायचं ठरलं. पण ती उभारली गेली 1924 साली आणि अखेरीस 1948 साली हिंदुस्थान सोडून जाणाऱ्या ब्रिटिश सैनिकांच्या प्रयाणासाठी त्याचा उपयोग झाला. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 साली झाली, पण या वास्तूत न्यायालय 1879 साली आलं. राजाबाई टॉवर ही इमारत 1870 साली बांधून तयार झाली. मुंबईच्या एका धनिकानं ह्याच्या बांधकामासाठी पैसा खर्च केला होता आणि त्यानं या इमारतीला आपल्या आईचं नाव दिलं. या इमारतीचं मुख्य आकर्षण म्हणजे 280 फूट उंच इमारतीवर लावलेलं मोठं घड्याळ. आता ह्या टॉवरच्या घड्याळाखाली विश्वविद्यालयाचं मोठं ग्रंथालय आहे. इथून जवळच असलेल्या वाळकेश्वरला प्रसिद्ध बाणगंगेचा तलाव आहे. या बाणगंगा तीर्थक्षेत्राबद्दल लोककथांमध्ये असं सांगितलं जातं की रामायणात सीतेचा शोध घेत प्रभू रामचंद्र ह्या ठिकाणी आले असताना त्यांना तहान लागली आणि तेव्हा लक्ष्मणानं जिथं बाण मारला तिथून गंगा प्रकटली. म्हणूनच या क्षेत्रास बाणगंगा असं म्हटलं जातं. मुंबई येथील साष्टी बेटात वांद्रे इथं पूर्वीपासून इंग्रज आणि पोर्चुगीज वस्ती होती. तिथं 1760 माउंट मेरी चर्च बांधलं गेलं. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात एक आठवड्याची जत्रा इथे भरते आणि तेव्हा सर्व धर्माचे लोक मेरीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं इथे येतात. डॉक्टर भाऊ दाजीलाड संग्रहालय या नितांत सुंदर अशा वास्तूत प्रवेश करताच आपल्याला एक गोष्ट जाणवते की आपण एका भव्य आणि ऐतिहासिक जागी आलेलो आहोत. ह्या संग्रहालयाच्या आतील एका भागात मातीकाम केलेल्या वस्तू मांडलेल्या आहेत, तर दुसऱ्या भागात कलाकुसरीवर भर दिला गेलाय, ज्यात भारतीय कलाकारांच्या उत्तम कलेची आपल्याला ओळख होते. 19व्या शतकाच्या अखेरीस मुंबई बंदरात नेहमी दिसणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जहाजांच्या प्रतिकृती आपल्याला इथं पाहावयास मिळतात. त्या काळातील मुंबईकरांचं जीवन हे कसं होतं ते इथं पाहायला मिळतं. यामध्ये लोकांचे विविध व्यवसाय, खेळ, त्यावेळचं सैन्य, त्यांचे पोशाख आणि धार्मिक वातावरण दिसतं. ह्या लहान मातीच्या बाहुल्यांद्वारे त्या काळी मुंबईत वास्तव्यास असलेल्या जाती आणि त्या जमातींच्या लोकांचे पोशाख आपल्याला पाहावयास मिळतात. पोशाखात तर वैविध्य आहेच, पण त्यांचे फेटे देखील वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. एकंदरीत 19व्या शतकातील मुंबईकरांच्या जीवनशैलीचं इथं यथार्थ दर्शन घडतं. खरं तर ह्या संग्रहालयातल्या प्रत्येक जुन्या वस्तूचं पुनर्वसन करण्यात आलंय. उदाहरणार्थ हा खांब, ज्यावर 24 कॅरेटच्या सोन्याचा मुलामा दिला गेलाय. तसंच रंगसंगतीसाठी सेलेडॉन ग्रीन या हिरव्या रंगाची निवड केल्यामुळं इथं वस्तू पाहायला येणाऱ्या लोकांच्या मनात शांत भाव निर्माण होतो आणि इथल्या कलाकृतींचा ते छानपणे आस्वाद घेऊ शकतात. घारापुरी हे मुंबईपासून समुद्रमार्गे 10 किलोमीटरवर आहे. 2.5 किलोमीटर लांबीच्या ह्या बेटावर 2 डोंगर आहेत. 1661 इंग्लंडच्या राजाला मुंबईच्या 7 बेटांशिवाय घारापुरीचं बेट देखील आंदण म्हणून मिळालं. या बेटावरील डोंगरातच शिल्प कोरलेली आहेत. ही शिल्प कधी खोदली गेली ह्याविषयी काही ठोस माहिती मिळत नाही. पण काही काळ हे बेट पोर्चुगीजांच्या ताब्यात असताना त्यांनी या शिल्पांचा वापर नेमबाजीच्या सरावासाठी करून त्यांची नासधूस केली आणि या शिल्पांच्या निर्मितीविषयी माहिती देणारा शिलालेख उखडून टाकून समुद्रात फेकून दिला.
असा येथील लोकांचा एक मतप्रवाह आहे. पुराणातील कथांवर आधारित 15 विविध शिल्प इथं कोरलेली आहेत. घारापुरीचं बेट म्हणजे शिल्पकलेचा अनमोल ठेवा आहे. 1987 साली ह्या गुंफांना युनेस्कोनं जागतिक सांस्कृतिक वारसा हा दर्जा प्रदान करून त्यांच्या जपणुकीसाठी $1,00,000 अनुदान दिलं. त्यानुसार भारतीय पुरातत्व विभाग आणि इतर काही स्वयंसेवी संस्था काम करतायत. माणसांना राहायला जागा नसणाऱ्या मुंबईत प्राण्यांसाठी एक भलं मोठं अभयारण्य आहे यावर अनेकांचा विश्वासच बसणार नाही. पण बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिल्यावर आश्चर्याचा एक सुखद धक्का बसतो. या जागेला पुरातन असा इतिहास आहे. इसवी सन पूर्व 4थ्या शतकात या भागात सोपारा आणि कल्याण ही 2 बंदरं होती, जिथून त्या काळी ग्रीस आणि मोसेपोटेमिया ह्या संस्कृतीशी देवाणघेवाण आणि व्यापार चालत असे. आणि 2 बंदरादरम्यानचा दळणवळणाच्या मार्गाचा काही भाग या जंगलातून जात असे. ह्या अभयारण्यात कदंब, साग, शिशम, करंजा आणि इतर अनेक जातींची झाडं मोठ्या प्रमाणात आहेत. इथलं खास आकर्षण म्हणजे टायगर आणि लायन सफारी, तसंच नौका विहार. वन्यजीवांसाठी राखीव असणाऱ्या ह्या अभयारण्याचा काही भाग पर्यटकांसाठी खुला केलाय. त्यामुळं अनेक पर्यटक या ठिकाणी सहलीसाठी आवर्जून येत असतात. इथली वनराणी ही मिनी ट्रेन लहान मुलांची खूपच आवडती आहे. जंगलातून, पुलांवरून, बोगद्यातून वन्यजीव आणि निसर्ग सौंदर्य पाहत 2.5 किलोमीटरचा हा प्रवास करणं म्हणजे मुलांनाच नव्हे तर मोठ्यांना सुद्धा एक पर्वणीच असते. याच अभयारण्यात इसवी सन पूर्वीपासून ते इसवी सनाच्या 10व्या शतकापर्यंत खोदलेली अनेक बौद्ध विहार आणि चैत्य ही गुंफांच्या रूपात आहेत. काळ्या दगडात कोरलेल्या या गुंफा कान्हेरी गुंफा या नावानं प्रसिद्ध आहेत. या लहान मोठ्या गुंफांमध्ये फारशी शिल्प कोरलेली नाही. बहुधा प्राचीन काळात या गुंफा ध्यानधारणेसाठी आणि चिंतन प्रवचनासाठी वापरल्या जात असाव्यात. ब्राह्मी, देवनगरी आणि पहलवी भाषेत लिहिलेले 51 शिलालेख इथं सापडले. निसर्गाची भव्यता आणि इतिहासाच्या सुवर्ण काळाची चिन्ह आपल्याला या अभयारण्यात पाहायला मिळतात. महाराष्ट्राचं खजुराहो. महाराष्ट्रातील काही स्थानांचा स्वतःचा असा एक मोठा इतिहास आहे. कोल्हापूर हे त्यापैकीच एक. कोल्हापूरची श्री महालक्ष्मी हे शक्तिपीठ तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. त्याच कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळे तालुक्यात कृष्णा नदीच्या काठी एक अतिशय सुंदर आणि वैभवशाली असं कोपेश्वर मंदिर आहे. स्वर्गमंडपात आपल्याला 36 अर्धस्तंभ आढळतात. यामध्येच आणखी 12 पूर्ण स्तंभ आहेत जे सर्व मंदिराचा भार तोलतात. या मंदिराचं शिखर किंवा छत हे तोडलं गेलं होतं, परंतु इतर शिल्पकामाचं स्वरूप पाहता या छताच्या वरही रेखीव कोरीवकाम केलं गेलं असणार यात शंकाच नाही. स्वर्गमंडपाची जमीन ही 6 मीटर व्यासाच्या वर्तुळाकार दगडाची बनलेली आहे, ज्याची पातळी 10 ते 15 सेंटीमीटर उंच आहे. इथल्या दशावताराच्या शिल्पचित्रातून वर्तुळाकार, काटकोनी, षटकोनी आणि चौरस आकारांचा विपुलतेने उपयोग केला गेलेला आहे आणि ज्यायोगे स्तंभांची शोभा वाढलेली आहे. येथील मूर्ती, त्यातील सुबकता आणि सौंदर्य पाहिल्यावर खजुराहोच्या सुंदर शिल्पांची आठवण आल्याशिवाय राहवत नाही. त्याचबरोबर मूर्तींच्या अवयवांची प्रमाणबद्धता दाक्षिणात्य शैलीची आपल्याला जाणीव करून देते. खिद्रापूर गावचे जणू मर्मस्थान असलेले हे कोपेश्वर मंदिर बहुधा 11व्या ते 12व्या शतकात शिलाहार राजानं बांधलं होतं. त्यानंतर जवळजवळ 100-150 वर्षांनी सिंधणदेव या यादव राजानं कुरुंदवाड, मिरज, जुगुल आणि शिरीगुप्पी ही गावं या मंदिरास दान केल्याचा
शिलालेख देवनागरीमध्ये लिहिलेला या मंदिराच्या परिसरात आजही आढळतो. या संपूर्ण मंदिराची रचना ही जणू हे मंदिर अनेक हत्तींनी उचलून धरलं आहे अशा प्रकारची आहे. हीच पद्धती आपल्याला कोणार्कच्या सूर्य मंदिराच्या बाबत वेरूळ येथील कैलास मंदिरात आणि घृष्णेश्वराच्या मंदिरात आढळून येते. महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे औरंगाबाद. या शहरामध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. भारतात जे 12 ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी वेरूळ येथील हे श्री घृष्णेश्वराचं 12वं ज्योतिर्लिंग आहे. 11 ज्योतिर्लिंगाची जी शाळंका आहेत म्हणजे आपण जे अभिषेकाचं पाणी वगैरे वाहतो ते उत्तराभिमुख होतं. हे ज्योतिर्लिंग पूर्वेला आहे. यातील श्रेष्ठ असे म्हणजे आपल्या इंदोरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर आहे यांनी यांच्या सासू गौतमबाई उर्फ तथा बायजाबाई यांच्या स्मरणार्थ 17व्या शतकाप्रारंभी याचा जीर्णोद्धार केलेला आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिरातील जे पुराणी घराणे आहे हे त्रिकाल पूजा करतात. बाकी इतर जी ब्राह्मणाची घरे आहे ते इतर सगळे पूर्ण यजमान लोकांचे कार्य करीत असतात. इथे ह्या मंदिराच्या समोर 3 समाध्या आहेत जे शिवमहाराजांच्या वंशातील आहे. त्याचा उल्लेख आपल्या मंदिराच्या दक्षिण द्वारातील दगडावर सापडतो. पूर्वी हे मंदिर म्हणजे साधारण 17व्या शतकापूर्वी अहिल्याबाई येण्याच्या पूर्वी हे मंदिर काळ्या पाषाणात म्हणजे त्याला हेमाडबंदी म्हणतात असं होतं. पण अहिल्याबाईंनी याचा जीर्णोद्धार करून इथे 32 नंबर लेणीजवळ जैन गुफाजवळ लाल दगडाची खाण आहे तिथनं हा दगड आणून याचा अर्धा भाग हा लाल लाल दगडामध्ये बांधलेला आहे आणि मंदिराचा अर्धा भाग जो वरचा आहे तो पूर्णपणे चुन्यामध्ये आहे. आतमध्ये 18 खांब असून प्रत्येक खांबावर देवादिकांचे मूर्ती कोरलेल्या आहेत. दशावतार, गणपतीमध्ये शेषय, नारायण, नवग्रह अशा प्रकारच्या सगळ्या हिंदू धर्मांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिरामध्ये येताना वाकून आलं होतं. मंदिराचा दरवाजा अतिशय लहान आहे आणि सर्व दगडाच्या भिंती आहेत. औरंगाबाद हा अजिंठा आणि वेरूळ या 2 जगप्रसिद्ध जागतिक वारसा लाभलेल्या वास्तू असलेला भारतातील एकमेव जिल्हा आहे. सातमाळाच्या डोंगर रांगात कोरलेली अजिंठा लेणी ही अत्यंत देखणी आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असून पर्यटकांसाठी हा अविस्मरणीय असा अनुभव आहे. या लेण्यांमध्ये भगवान बुद्धांच्या जीवनावर आधारित विविध रंगीत चित्र आणि शिल्प कोरलेली आहेत. शिल्पांमध्ये रंग भरलेले जगातील एकमेव उदाहरण म्हणजे अजिंठा लेणी. या लेण्यांना देशविदेशातील अनेक पर्यटक भेट देतात. वेरूळ लेणी या लेण्यांमध्ये एका मोठ्या पाषाणात कोरलेलं कैलास मंदिर आहे. इसवी सन पूर्व 2 शतक ते इसवी सन 5वं शतक ह्या कालखंडात निर्माण झालेल्या या गुंफातील शिल्प आणि मंदिरं पाहता असं वाटतं की ह्या गुंफा म्हणजे त्या काळी निवांत धारणा करण्याची किंवा धर्मशिक्षण देण्याची केंद्र असावीत. 1983 साली या गुंफांना युनेस्कोनं जागतिक वारसा हा दर्जा जाहीर केला. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या या औरंगाबाद येथील कन्नड तालुक्यातील अंतूर किल्ल्याचं आगळं वेगळं असं वैशिष्ट्य आहे. खानदेश आणि दख्खनच्या पठारांना विभाजित करणाऱ्या सातमाळा डोंगराच्या शिखरावर 700 फूट उंचीवर असलेला हा किल्ला 15व्या शतकात मराठा शासकानं बांधलाय. युरोपियन बांधकामाच्या धर्तीवर बांधलेल्या या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे नागमोडी वळणाची पायवाट असून मोठमोठे दगड आणि तीव्र उताराचे खडक हे चढण्यास अत्यंत कठीण आहेत. या किल्ल्यास भेट देणाऱ्या पर्यटकांची नोंद घेऊन त्यांना या किल्ल्याविषयी माहिती देखील दिली जाते. ताजमहालची प्रतिकृती म्हणून ओळखला जाणारा बीबी का मकबरा इत्यादी पर्यटन स्थळं प्रसिद्ध आहेत.
जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेले पश्चिम घाट वनक्षेत्र, सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये चांदोली धरणाच्या इथं दूरवर पसरलेला विस्तीर्ण वसंत सागर जलाशय आणि त्या सभोवताली असलेले हे चांदोली राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील 6वं राष्ट्रीय उद्यान आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा समावेश सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात करण्यात आला असून हे उद्यान जैवविविधतेनं परिपूर्ण असं आहे. इथली समृद्ध वन्यजीवसृष्टी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. हे आहे यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य. कृष्णा नदीच्या काठावर वाळवा तालुक्यातील ताकारी जवळील सागरोबाच्या डोंगरात वसलेले हे अभयारण्य म्हणजे प्रथम मानवनिर्मित वन्यजीव अभयारण्य आहे. या परिसरात प्राचीन लिंगेश्वर शिवमंदिर आणि पुरातन कमलभैरी मंदिर तसंच जवळपास 51 मंदिरांची वसाहत ही सातवाहन काळापासून अस्तित्वात आहे. या पुरातत्वीय महत्त्वामुळेच या अभयारण्याचं नाव सागरेश्वर अभयारण्य असं प्रचलित झालं. इथं अनेक पर्यटक येत असतात. रानवाटांवरून जाताना केवळ आपल्या समृद्ध वनांचीच नाही तर वनांमध्ये वास करणाऱ्या विविध पशुपक्षी आणि फुलवेलींचीही माहिती आपल्याला मिळते. ही निसर्ग संपदा आपल्याला सुखावून टाकते. अनादी काळापासून माणूस हा आत्मिक शांती आणि सुखाचा शोध कायम घेत आलाय आणि त्यासाठी कधी तीर्थस्थळी तर कधी निसर्ग सान्निध्यात तो रमत असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठीच पर्यटन हे अनुभवाचं क्षितिज रुंदावण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. त्याकरता नव्या नव्या पर्यटन स्थळांना भेट देऊन जीवनात चैतन्य निर्माण करूया.